महाराष्ट्रातील तमाम शिक्षक आणि शिक्षकेतर बंधू भगिनींनो नमस्कार। आपला थकीत वेतनाचा प्रश्न बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे। वरिष्ठ वेतन श्रेणी निवड श्रेणीचा फरक, काही महिन्यांचं थकीत राहिलेलं वेतन किंवा अन्य कारण असतं, कुठलं ना कुठलं थकीत असलेलं वेतन हे यावर्षी मी सांगितलं होतं की कुठल्याही परिस्थितीत आपण मार्च महिन्याची वाट न पाहता डिसेंबरपर्यंत काढायचं। मग त्या दृष्टीने मी तुम्हाला हे पण सांगितलं होतं की ऑफलाईन कुठल्याही परिस्थितीत वेतन निघणार नाही, ऑनलाईनचा टॅग तुम्हाला मिळेल। आता ऑनलाईनचा टॅग उपलब्ध झाला आहे। मग आता बरेच फोन मला येतात की संचालकांचं जे पत्र आहे ते फक्त माध्यमिक करता आहे का, प्राथमिक करता नाही का? ते प्राथमिक करताही आहे आणि माध्यमिक करताही आहे। इन केस तशी काही अडचण आली तर प्राथमिकचं वेगळं पत्र मी वेळेवर काढून घेईन, परंतु तुर्तास एवढंच लक्षात घ्या की तुम्हाला थकीत वेतनाचं देयक ऑनलाईन सादर करायचं आहे। मग तुम्ही म्हणाल आजपर्यंत आम्ही ऑफलाईन सादर केले त्याचं काय? ते गंगेला मिळालं, आता त्याचं काहीही घेणं देणं नाही। परत दुसरे फोन मला असे येतात की कावा आमचं तर 21-22चं थकीत आहे, आमचं 19-20चं थकीत आहे, मग याच्यात तर 24-25चाच उल्लेख आहे। मला तुम्हाला परत उकल करून सांगावी लागते आहे की 19-20चं थकीत, 20-21चं थकीत, 21-22चं थकीत किंवा 23-24चं थकीत हे 24-25चं थकीत नाही का? ते 24-25चंही थकीत आहे। त्यामुळे त्या पत्रात जरी 24-25चा उल्लेख असला म्हणजेच आतापर्यंतचं थकीत जे 24-25 पर्यंत आहे ते थकीत देयक तुम्हाला ऑनलाईन सादर करायचं आहे। ते ऑनलाईन सादर केल्यानंतर त्याची ऑनलाईन मंजुरी आवश्यक असेल तर डेप्युटी डायरेक्टरची, ऑनलाईन मंजुरी आवश्यक असेल तर डायरेक्टरची, ऑनलाईन मंजुरी आवश्यक असेल तर शासनाची। हे सगळं आणण्याची व्यवस्था काय करायचं ते पुढचं बाळणपण मी करतो। तुम्ही फक्त ऑनलाईन वेळेवर थकीत देयक सादर करा म्हणजे डिसेंबरपर्यंत ते वेतन तुम्हाला अदा करता येईल। अर्थात ही जबाबदारी मी जी घेतली ती फक्त अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघापुरता। तुर्तास एवढेच, तुम्ही फक्त पाठीवर हात ठेवून लढ म्हणा, लढतोय। धन्यवाद।